नमस्कार, KNNCT न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी श्रद्धा पवार. एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. राज्यातील किनारपट्टी जिल्ह्यात आणखी 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. राज्य हवामान खात्याकडून विविध जिल्ह्यात ऑरेंज आणि येलो अलर्टची घोषणा. बेळगाव, धारवाड, हावेरी, गदग जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक वीकेंड लॉकडाऊनची घोषणा. शनिवारी सकाळी 6 पासून सोमवारी सकाळी 6 पर्यंत नियम लागू. भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू विक्रीवर बंदी घातल्याचे जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी दिली माहिती. विम्सच्या संबंधित अधिकाऱ्यांशी केली आमदार अनिल बेनके यांनी चर्चा. जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थापन सुरळीत आणि रुग्णांची हेळसांड न होण्यासाठी योजण्यात येणार उपाय. विम्सला मॉडेल हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचे ध्येय. आता पाहूया सविस्तर बातम्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी बेळगाव जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात संपूर्ण वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आणि बळी पाहता शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून शनिवार आणि रविवार हे 2 दिवस कडकडीत लॉकडाऊन आहे. सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील. शनिवार रोजी सकाळी 6 वाजल्यापासून कडक लॉकडाऊन लावला जाईल. सोमवार सकाळी 6 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील. बेळगाव जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी हा आदेश दिला आहे. जर कुणी विनाकारण घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर कारवाई निश्चित आहे, असा इशारा DCP विक्रम आमटे यांनी दिलाय. कोरोनाची लाट ओसरत असली तरी लॉकडाऊनचा लोकांवर काहीच परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सकाळी 6 ते 10 या दरम्यान जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सवलत दिलेल्या काळात लोकांची तौबा गर्दी होत आहे. यातूनच लॉकडाऊनचा थोडासा प्रभाव कमी झालेला जाणवत आहे. 2 दिवसात कडक लॉकडाऊन लागू केला आहे. सरकारी राशन दुकान आणि केवळ दूध आणि मेडिकल सारख्या जीवनावश्यक वस्तूंना परवानगी आहे. हे वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत. किराणा दुकान आणि भाजीपाला पूर्णपणे बंद असणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना परवानगी, ठरलेल्या लग्नांना परवानगी आहे. कोरोनाच्या 3ऱ्या टप्प्याला सामोरे जावे लागेल असं अनेक जण सांगत आहेत. 2ऱ्या टप्प्यात अनेक धावपळ करावी लागली आहे. आता पुढच्या वेळेस धावपळ करावी लागू नये याकरता पायाभूत सुविधा उभं करत आहोत. ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याची तयारी सुरू आहे. कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या कमी करण्यासाठी सरकारने बेळगावात 21 जूनपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. या लॉकडाऊनमध्ये केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, KNNCT न्यूज, बेळगाव. KPCC कार्याध्यक्ष सतीश झारकेहोळी यांचा मुलगा राहुल झारकेहोळी सक्रिय राजकारणात सामील झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यमकनमर्डी क्षेत्राचे आमदार असलेले KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी आपले सुपुत्र राहुल जारकिहोळी यांची ओळख शहरातील काँग्रेस भवन येथे झालेल्या युवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सभेदरम्यान करून दिली असून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचा संदेश रवाना केला आहे. राहुल जारकिहोळी मंगळवारपासून जिल्हा स्तरावरील पक्ष संघटनेसाठी सामील होतील असेही आमदारांनी सांगितले आहे. सभेमध्ये हजर असलेल्या सदस्यांनी राहुल यांचे स्वागत केले आहे. स्वतः संचालक असलेल्या सतीश शुगर्स लिमिटेडकडून सदस्यांना सॅनिटायझर आणि मास्कचे वितरण राहुल जारकिहोळी यांनी केले आहे. यावेळी आमदार म्हणाले की राजकारणात सामील होण्याआधी समाज सेवा तसेच पक्ष म्हणजे काय हे समजून घेतल्याने मात्र यशस्वी होण्यास साध्य असे ते म्हणाले आहेत. मुलगा राहुल आणि मुलगी प्रियंका अधिकृतपणे राजकारणात सामील होत आहेत. पक्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपले सामर्थ्य दाखवावे असे ते म्हणाले. दोघेही आपल्याला अवकाश मिळेल त्या ठिकाणी जाऊन सेवा करावी तसेच पक्षाला बळकट बनवावे. पक्ष आणि राज्याच्या हितासाठी कार्य करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दोघांनीही 3 महिन्यापूर्वी अधिकृतपणे पक्षाचे सदस्यत्व घेतले आहे. दोघांवरही खूप महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असून यशस्वीरित्या जबाबदारी पेलतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पक्ष संघटनेसाठी मला राज्यभर प्रवास करावा लागतो, त्यामुळे मुलगा आणि मुलगी यापुढे जिल्ह्यात पक्ष संघटनेसाठी कार्य करतील.
कार्यकर्त्यांनी माझ्यावर दाखवलेले प्रेम, अभिमान, सहकार्य त्यांनाही द्यावे अशी विनंती यावेळी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN-सिटी न्यूज, बेळगाव. विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने शहरातील 5 ठिकाणी आयुर्वेदिक काढा व औषध सेवेच्या स्टॉलला प्रारंभ करण्यात आला आहे. संयुक्त महाराष्ट्र चौक येथे आयुर्वेदिक काढा व पूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी कन्हेरी मठ स्वामीजींचे कोरोना बूस्टर औषध सेवेचा शुभारंभ DCP विक्रम आमटे तसेच पूज्य नागनाथ स्वामीजी यांच्या हस्ते व पंचाक्षरी चोन्नद चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष विशाल रायन्नवर यांच्या हस्ते भारत मातेच्या पूजनाने करण्यात आलं. खडेबाजार येथील व्यापारी सुनील नाईक, विजय पोरवाल, मुकेश पोरवाल यांनी सहकार्य केले. विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने समाजाच्या सहाय्याने आणखीन 10 स्टॉल चालू करण्यात येणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बुधवारी संयुक्त महाराष्ट्र चौक, शाहूनगर, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, जुने बेळगाव, वॅक्सिन डेपो, टिळकवाडी येथे अशा 5 ठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आयुर्वेदिक काढा पोहोचविण्याचा विचार आहे व लोकांचे आरोग्य उत्तम राहावे हीच प्रार्थना आहे. नगराध्यक्ष वसवराज भागोजी यांनी स्वागत केले. यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, विभाग सहकार्यदर्शी अच्युत कुलकर्णी, जिल्हा कार्यदर्शी विजय जाधव, जिल्हा मठ मंदिर संपर्क प्रमुख सतीश माळवदे सह अन्य विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN-सिटी न्यूज मराठी. One stop, one shop, one solution for all your celebration. We Sumitinath Traders provide best services and are wholesale dealers in birthday items, marriage decor, event management and many more. We also deal in all seasonal items such as Holi, Ganpati, rainy wear, Diwali, Christmas, etc. We also deal at cake items, toys, fetas, special light effects, etc. We also undertake events such as birthday decoration, baby shower and special entries for all the occasions. Visit our shop to experience the best services in Belgaum. Regards, Sumitinath Traders, Pangul Gully, Belgaum. Contact Vicky Mehta 99868 14772 or Ruchi 99866 60208. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट. क्वालिटीमध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही. सोबत 5 वर्षाची वॉरंटी. थेट फॅक्टरीमधून विक्रीला 65% सूट. सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये, डायनिंग सेट 7,500 रुपये, वॉर्डरोब 5,500 रुपये, डबल बेड कॉट 10,500 रुपये, टीव्ही वॉल युनिट 3,500 रुपये, ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये, कम्प्युटर टेबल 1,500 रुपये, दिवाण 3,500 रुपये. याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर. त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत.
आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत. मग आजही भेट द्या रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, राधाकृष्ण टावर, बिलो सिंडिकेट बँक, नियर गोबी मंचुरी शॉप, समादेवी गल्ली, बेळगाव. संपर्क साधा 9483560831 वर. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. क्लासिक ऑल इन वन, थंडीमध्येही मिळणार गरमीचा अनुभव. या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे. मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर, जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क, कानपट्टी, हँड ग्लोव्स, स्केल कॅप, मंकी कॅप, मफलर, हेल्मेट कॅप, अँकल सॉक्स, थंब सॉक्स, नी सॉक्स, ब्लाउज स्वेटर, स्टोल, सन केट, कॉटन हँड ग्लोव्स, थर्मल, टी-शर्ट्स, 3/4 पॅन्ट्स, बरमुडा, नाईटवेअर, गाउन्स, अंडरगारमेंट्स, आणखीन खूप काही एकाच ठिकाणी. बाळापासूनच्या साईज पासून प्लस साईज पर्यंत प्रत्येक साईज मध्ये उपलब्ध. म्हणजे एकाच शॉप मध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी. तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन, शॉप नंबर 1457, मारुती गल्ली, बिसाइड मारुती टेम्पल, बसवांग गल्ली कॉर्नर, बेलगाम. तर संपर्क साधा 9606698537 वर. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थापन सुरळीत चालवावे तसेच नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी उपाययोजनांसंदर्भात आमदार अनिल बेनके यांनी बीम्सच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थापन सुरळीत चालावे व नागरिकांच्या समस्येचे निवारण करावे यासाठी म्हणून उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. बीम्सचे प्रशासक आमलान बिस्वास व नवीन व्यवस्थापक सदस्यांनी या चर्चेदरम्यान भाग घेतला होता. बीम्समध्ये खासगी रुग्णवाहिकांवर बंदी घालू, होणारी लूट थांबवावी व नव्याने आलेल्या बिस्वास यांच्या 8 दिवसाच्या कार्यकाळामध्ये बीम्समध्ये उत्तम कार्य सुरू असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. ಉತ್ತರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇದ್ದರಂಥ ಬೀಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾವು ಹೊಸದಾಗಿ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಟರ್ ಆದಂಥ ರೀಜನಲ್ ಕಮಿಷನರ್ ಅವರೇ ಜೊತೆ ಬೀಮ್ಸ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಕುಲಕರ್ಣಿ ಅವರು ಇವತ್ತು ನಾವು 3 ಗಂಟೆಯಿಂದ ಇವತ್ತು ತನಕ ನಾವು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅಂದರೆ ಹೊಸದಾಗಿ ರೀಜನಲ್ ಕಮಿಷನರ್ ಮತ್ತು ಬೀಮ್ಸ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಬಂದಾಗ ಫಸ್ಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ. ಇದು 2-3 ಕಾರಣ ಅದಾವ. ಅಂದರೆ ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿ ಜನತೆ ಒಳಗೆ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಏನದಂದ್ರೆ ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಹೊಸ ಡೈರೆಕ್ಟ್ರು ಹೊಸ ಬೀಮ್ಸ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಟರ್ ಬಂದರು. ಅದ್ರ ಜೊತೆ
ಬರುವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಬಿಮ್ಸವನ್ನು ಒಳ್ಳೆಯದ ಒಂದು ಅಡ್ಮಿಷನ್ ಕೊಡ್ತಾರಂತ ಒಂದು ಜನರ ಒಳಗೆ ಚರ್ಚೆ ಆಯಿತಾಗ ನಾವು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಬರುವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಥರ್ಡ್ ವೇವ್ ಬರಬಾರ್ದು. ಆದ್ರೆ ಸಂಭವವಾಗಿ ಬಂದರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಜೊತೆ 8 ದಿವಸದಿಂದ ಯಾವಾಗ ಹೊಸ ಅಡ್ಮಿಷನ್ ಬಂದಾಗ, ಹೊಸ ಡಾಕ್ಟರ್ ಬಂದಾಗ ಏನೇನು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ ನಾವು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರೈವೇಟ್ ಆ್ಯಂಬುಲೆನ್ಸ್ಗಳು ಹೊರಗೆ ಹಾಕೋದಿರಲಿ, ಸೈನ್ ಬೋರ್ಡ್ ಹಾಕೋದಿರಲಿ, ಆಕ್ಸಿಜನ್ ಬಗ್ಗೆ ಕೆಪಾಸಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಇರಲಿ. ಹೀಗಾಗಿ 8 ದಿವಸದಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಬದಲಾವಣೆ ಈ ಬಿಮ್ಸ್ನಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಜೋಡಿ, RC ಸಾಹೇಬ್ ಜೋಡಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ HOD ಹೆಡ್ ಆಫ್ ದ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಜೋಡಿನ ಇವತ್ತು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಇಷ್ಟು ದಿವಸ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಿರಿ ಅದು ನಾವು ಧನ್ಯವಾದ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೇವೆ. ಬರುವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಿಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯನ್ನು ಮಾಡೆಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಆಗಬೇಕಂತ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋದು ಹೇಳಿದ್ಮೇಲೆ ಭಾಳಷ್ಟು ಡಾಕ್ಟ್ರುಗಳು ಒಪ್ಪಿಗೆ ಕೊಟ್ಟು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಜನರ ಪರವಾಗಿ ದುಡಿಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿಯಾಗಿದ್ದೀವಿ. ನಾವು ದುಡಿತೀವಿ. ಬರುವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಿಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಒಂದು ಮಾಡೆಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಕರ್ನಾಟಕ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತೇವೆ ಅಂದಮೇಲೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಆ ಡಾಕ್ಟ್ರುಗಳು, ನರ್ಸ್ಗಳು, ಸಿಸ್ಟರ್ಸ್ಗಳು ಎಲ್ಲರೂ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಏನು ಸಹಕಾರ ಬೇಕು ಅವೆಲ್ಲ ಕೊಡ್ತೀವಿ. ಆದ್ರೆ ಆ್ಯಸ್ ಎ ಗಾಡ್ ಜನರ ಸಲುವಾಗಿ ನೀವು ದೇವರದಿರಿ, ದೇವರ ಗತೆ ನೀವು ಇರಬೇಕು. ಬೆಳಗಾವಿ ಜನರು ಇದಕ್ಕಿಂತ ಪೈಲ ಭಾಳ ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಂಡಾರು. ಬರುವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಜನರು ಬಿಮ್ಸ್ ವಿಜಯ್ ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೋಬಾರ್ದು. ಬಿಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಿಂಗೆ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ಯಾವುದೂ ಪ್ರೈವೇಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಹೋಗಲಾರ್ದು ಡೈರೆಕ್ಟ್ ಬಿಮ್ಸ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗಬೇಕಂತ ವಿಶೇಷವಾಗಿ ಧೈರ್ಯ ಬರಬೇಕು, ವಿಶ್ವಾಸ ಬರಬೇಕಂತ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡತ್ತೀವಿ. ಜನರಿಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಕೊಡ್ತೀವಿ. ಬರುವ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾವು ಇಂಥ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಕೊಡ್ತೀವಿ, ನಾವು ಒಳ್ಳೆಯದ ಕ್ಲೀನ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ಹೀಗಾಗಿ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಇರಲಿ, ಕ್ಲೀನ್ನೆಸ್ ಇರಲಿ, ಅಥವಾ ಬಿಮ್ಸ್ನಲ್ಲಿ ಕಂಟ್ರೋಲ್ ಇರುವುದು ಇರಲಿ. ಹೀಗಾಗಿ ಒಟ್ಟಾರಾಗಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ತೋರಿಸೋದು ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡತ್ತೀವಿ. ಜನರನ್ನು ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕು, NGOಗಳು ನಮ್ಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕು, ರಾಜಕೀಯ ಮಂದಿನ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವು ಎಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಮಂದಿ NGOಗಳು विनंतिಸ್ತೀವಿ. बीम्समध्ये येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी उपाययोजना संदर्भात बीम्स संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करण्यात आली व भविष्यात बीम्स हॉस्पिटल हे मॉडेल हॉस्पिटलमध्ये निर्माण करण्याचा ध्येय ठेवण्यात आलेला आहे असे आमदार बेनके यांनी सांगितले. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. पुस्तके, स्टेशनरी दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी बेळगाव जिल्हा बुक सेलर्स अँड स्टेशनरी असोसिएशनने आयोजित पत्रकार परिषदेद्वारे प्रशासनाकडे केली आहे. मागील दीड वर्षापासून पुस्तक विक्री व स्टेशनरी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे विक्रेत्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. एकीकडे ऑनलाईन शाळा, कॉलेज सुरू असले तरी अद्याप स्टेशनरी दुकाने उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. प्रत्येक क्षेत्रासाठी स्टेशनरी अत्यावश्यक असल्याने दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी बेळगाव जिल्हा बुक सेलर्स अँड स्टेशनरी असोसिएशनने आयोजित पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. वीज बिल, फोन बिल, निर्णय टॅक्स, दुकान भाडे, कर्जाचे हप्ते, आपला घर खर्च हे सर्व कसे व कुठून भरायचे? सरकारी योजना व कर आकारणी मात्र हप्ते सुरूच आहेत. नोकरांचा पगार थांबवायचा नाही, कोणाकडे येणे असेल तर मागायचे नाही, तर व्यापारी वर्गाने करायचे तरी काय आणि कुठून पैसा आणायचा? कोरोना-19 भूत अजूनही डोक्यावरचे अजून गेलेले नाही. याला जबाबदार सरकारचे आयोजन व वेठीला धरलेला व्यापारी. वर्षभराच्या नुकसानीमुळं विक्रेत्यांचे घर चालवणे कठीण झाले आहे व बांधकाम कारखानदार, निरनिराळ्या सरकारी दप्तरे तसेच कोविड दक्षता घेणारे NGO वगैरेंना जी दप्तर सामुग्री लागते जरूर आहे ती त्यांना कोण पुरविणार? पुस्तक व शालेय साहित्य विकणाऱ्यांच्या दुकानात गर्दी व रोग प्रसरण होते का? मंडईत इतकी गर्दी होते ही सरकारला रुजते का? हे असे अनेक काही आहेत हे विषय हे आपण बरेच चर्चेला ठेवले तर बरंच लांबणीवर जाईल. मला आमचा फक्त मुद्दा मांडायचा आहे की गेलं 1.5 वर्ष तर आमचं भयंकर नुकसान झालेलं आहे. आमचं घर खर्च चालवणं मुश्किल झालं आहे आणि आता पुढे कसा खर्च चालवायचा
याचं आयोजन कसं करायचं हे आम्ही गणित होत नाही आहे. त्याकरता शेवटीला आम्ही आमचे काही बुक सेलर्स, पुस्तक विक्रेते हे सुसाईड करावं की काय ह्या योजनेमध्ये आहे. आम्ही प्रोटेस्ट करावं सरकारविरुद्ध म्हणून आमचे हे आयोजन चालू आहे. याकरता आता जर सोमवारपासून हा लॉकडाऊन उठला नाही तर आम्ही बोर्ड घेऊन दुकानसमोर बसून राहू आणि आम्हाला काय नाही तर आमचं घर चालवण्याकरता तरी आम्हाला काहीतरी आयोजन करा. हे आमचं हे आहे, मागणी आहे. जर तुम्ही आम्हाला काही आयोजन आमचं काहीच करत नाही, आम्ही टॅक्स तेवढाच भरावा, हे बरोबर नाही असं मला इथं सांगायचं आहे. यावेळी अध्यक्ष सुभाष इनामदार, उपाध्यक्ष मकरंद केशकामत, सेक्रेटरी सुरेश जवळकर, उपसेक्रेटरी दुंडप्पा जिगजिनी सह अन्य उपस्थित होते. महादेव पवार, KNN न्यूज, बेळगाव. राज्यातील मुख्यमंत्री बदल आणि प्रदेश प्रभारी यांचे राज्यात आगमन होणार यावर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर 17 लिंगायत मठाधीशांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना आपला कार्यकाळ पूर्ण करण्यास पाठिंबा दर्शवला आहे. भाजप प्रदेश प्रभारी अरुण सिंग यांचे बुधवारी बेंगळूर येथे आगमन होणार आहे. या दरम्यान अखिल भारतीय लिंगायत वीरशैव वेदिकेने येडियुरप्पा यांना आपला कार्यकाळ पूर्ण करण्यास परवानगी द्यावी असा सोमवारी आग्रह केला होता. गेल्याच आठवड्यात बेक्किनकल मठातील मल्लिकार्जुन मुरुघराजेंद्र स्वामी हे येडियुरप्पा यांच्या पाठीशी उभे होते. राज्यातील मुख्यमंत्री बदल आणि अरुण सिंग यांचे राज्यात आगमन यावर सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर स्वामीजी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे आहेत. भाजप राज्य उपाध्यक्ष BY विजयेंद्र यांनी गेल्या आठवड्यात लिंगायत स्वामींसोबत सभा घेऊन सल्लामसलत केल्यानंतर 17 मठाधीशांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. दिल्लीत भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेऊन मठाधीशांकडे BY विजयेंद्र परतले होते. अरुण सिंग यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी मठाधीशांनी पाठिंबा दर्शवावा असा त्या स्वामींसोबत घेतलेल्या सभेचा उद्देश असावा. परंतु भाजप राज्य आमदार आणि पदाधिकारी अरुण सिंग यांच्या भेटीवर विश्वास नसून केंद्रीय नेतृत्वाने तोंडी सूचना दिल्या आहेत की ते कोणत्याही गटबैठकीस प्रोत्साहित करणार नाहीत, पण पक्षाचे आमदार अरुण सिंग यांना स्वतंत्रपणे भेटून आपल्या तक्रारी दूर करू शकतात अशा सूचना देण्यात आल्या असून हे एक अश्रू पुसण्याचे मंत्र असल्याचे भाजप आमदाराचे म्हणणे झाले आहे. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN न्यूज मराठी. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी. कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन. आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए. हर पार्सल के साथ एक मास्क फ्री. होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी. फोन 0831 2435 777 और 8884 121718. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया. रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने. ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना, मारुति गली, बेलगाम. मन भाए आराधना. एपटेक एविएशन एकेडमी, बेलगाम. यहाँ हमने 13 सालों में न सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है, बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है. हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है.
आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है, और वो इसलिए है जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं, हम 6 एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं। अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए। एपटेक एविएशन एकेडमी, बेलगाम। व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खडे बाजार, बेलगावी। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तिने घाट पासून अनमोड पर्यंत तात्पुरता रस्ता व्यवस्थित करण्यासाठी जोयडा तहसीलदार आणि PWD इंजिनियर्सना रस्त्याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या असून आमदार RV देशपांडे यांनी जोयडा सरकारी दवाखान्याला एक्स-रे मशीन भेट स्वरूपात दिली आहे। तिने घाट पासून अनमोड पर्यंत सध्या तात्पुरता व्यवस्थित रस्ता करण्यासाठी जोयडा तहसीलदार यांना आणि PWD इंजिनियर्स यांना सदर मार्ग गुरुवार रोजी सर्वे करण्याचे सांगितले आहे। तसेच चांदेवाडी येथे ब्रिज शेजारी असणारा मार्ग पावसाने वाहून गेल्याने त्या भागाचीही पाहणी करण्यासाठी जोयडा तहसीलदारांना आदेश दिला आहे। सदर बैठकीपूर्वी आमदार RV देशपांडे यांनी जोयडा सरकारी दवाखान्याला एक्स-रे मशीन दिली आहे। तसेच अंगणवाडी कार्यकर्त्यांना कोरोना किटचेही वितरण केले। दवाखान्यात सर्पदंशाच्या उपचारादरम्यान देण्यात येणारे 30 इंजेक्शन्स व 15,900 गोळ्या दवाखान्यात वितरित केल्या आहेत। यावेळी रामनगर जिल्हा पंचायत सदस्य संजय हनबर, जोयडा जिल्हा पंचायत सदस्य रमेश नाईक, जोयडा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सदानंद दाबागर, काँग्रेस युवा नेते मारुती पाटील, विनय देसाई, सुहास देसाई आदी उपस्थित होते। निखिल असुकर, KNN सिटी न्यूज, रामनगर। आयडिया लॅब निर्मितीसाठी बेळगाव जिल्ह्यातील केली डॉक्टर MS शेषगिरी या एकमेव कॉलेजची निवड झाली असून
AISET कडून 1,10,00,000 रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. केली डॉक्टर MS शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची आयडिया लॅब निर्मितीसाठी निवड करण्यात आली असून ॲक्टिव्ह आयडिया स्कीम योजनेअंतर्गत ही निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर एकूण 209 इंजिनिअरिंग कॉलेजमधून बऱ्याच चाचण्यानंतर 49 इंजिनिअरिंग कॉलेजची या लॅब उभारण्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील शेषगिरी या एकमेव कॉलेजचा समावेश आहे. यासाठी SICTE म्हणजेच अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण मंडळातर्फे एकूण 1,10,00,000 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पुढील काळात नोकरी किंवा स्वयंरोजगार, स्वयंउद्योग सुरू करणे इतकी क्षमता निर्माण करणे, बिझनेस स्टार्टअप्स सुरू करणे, आधुनिक तंत्रज्ञानाशी शिक्षणाची नाळ जोडणे, आंतरशाखांचा अभ्यास करण्याची सुविधा मिळवून देणे, कारखाने किंवा उद्योगांना उपयुक्त ठरतील असे प्रकल्प तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आयडिया लॅबचा उद्देश आहे. निर्मितीक्षम अभ्यासावर भर देणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे हाही या लॅबचा हेतू आहे. या निवडीबद्दल केली व्यवस्थापनाने कॉलेजचे अभिनंदन केले आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN न्यूज, बेळगाव. राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने उडुपी, दक्षिण आणि उत्तर कर्नाटकात 15 ते 19 जूनपर्यंत ऑरेंज अलर्टची घोषणा राज्य हवामान खात्याकडून करण्यात आली आहे. राज्यातील किनारपट्टी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जोरदार पाऊस पडत आहे. किनारपट्टी जिल्ह्यात 17 जूनपासून आणखी 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज राज्य हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. 15 जून ते 19 जून उत्तर कर्नाटक, दक्षिण कर्नाटक तसेच उडुपी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर आणि दक्षिण कर्नाटक तसेच उडुपी जिल्ह्यात जून 15 ते जून 19 पर्यंत ऑरेंज अलर्टची घोषणा करण्यात आली आहे. 17 जून ते 19 जूनपर्यंत किनारपट्टी जिल्ह्यात येलो अलर्टची घोषणा करण्यात आली असून उत्तर आणि दक्षिण प्रांतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 16 जून ते 17 जून मलेनाडू जिल्ह्यासाठी येलो अलर्टची घोषणा करण्यात आली आहे. 18 जून ते 19 जून रोजी जवळपास सर्व बाजूनेच पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवमोगा, चिक्कमंगळूर, कोडगू तसेच हासन जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने जून 15 पासून ऑरेंज अलर्टची घोषणा केली आहे. बेळगाव, हावेरी, धारवाड आणि गदग जिल्ह्यात काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून जून 15 ते 17 जूनपर्यंत येलो अलर्टची घोषणा करण्यात आली आहे. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN न्यूज मराठी. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज. साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज. आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग. आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन. आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेळगाव. फोन 0831 240 7480. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 2435 777. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स,
और सूट रूम्स। साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल, होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मुदगा गावातील शिवाजी चौक येथील साचलेला कचरा 2-3 महिन्यांपासून उचलला गेला नसून ग्रामपंचायत संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांकडून आक्रोश व्यक्त करत आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील ग्रामपंचायत संबंधित अधिकारी स्वच्छतेकडे दुर्लक्ष का करत आहेत असा प्रश्न मुदगा गावातील नागरिक करत आहेत। शिवाजी चौक, बस्ती गल्ली कॉर्नर, मुदगा या ठिकाणी गेल्या 2-3 महिन्यांपासून साचलेल्या कचऱ्याचा ढिगारा उचलला गेला नसल्याने दुर्गंधीसोबत डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे। मुदगा गावाच्या प्रवेशद्वारातच छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती बसविण्यात आली आहे आणि याच चौकात अशा प्रकारची दुर्गंधी पसरली असून येथील साचलेल्या कचऱ्याकडे दुर्लक्षता केली जात असल्याने गावातील नागरिक आक्रोश व्यक्त करत आहेत। किती दिवस झालं काढायचं नाही, काय नाही, किती महिने झाले काय करायचं पंच लोकांनी तू ती महिने झाला ती पद्धत नवीन म्हणतो काय करूया ती सगळी येऊन एवढं काय अंतर आहे ना आणि काय कचरा काढण्यात काय करताना किती महिने झालं आहे कचरा तपास बंद करा, सगळ्याची मेन कचरा तपास बंद करा। गाव कोणतं आहे तुमचं? मुदगा। ग्रामीण भागात सध्या कोरोना वाढत असल्याची अनेक कारणे उघडकीस येत आहेत। त्यापैकी प्रामुख्याने म्हणजे अस्वच्छता, निष्काळजीपणा हेच म्हणावे लागेल। डेंग्यू सारख्या आजाराला आमंत्रण दिल्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे। याच चौकामध्ये ग्रामपंचायत अध्यक्षाचेही निवासस्थान असून याच मार्गावरून ग्रामपंचायत अभिवृद्धी अधिकारी बसवन कडेमणी यांची ये जा असते, पण त्यांचेही या कचऱ्याकडे दुर्लक्ष का असा प्रश्न उद्भवला आहे। तुरंत कचरा उचलण्यात यावे, अन्यथा ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। कारवार तालुक्यातील चंद्रादेवी वाडजवळ ऑटो रिक्षातून गोवा दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी धाड टाकून 75,000ची दारू व एक ऑटो रिक्षा जप्त केली आहे। कारवार तालुक्यातील हिरे शेट्टामधील चंद्रादेवी वाडच्या जवळ ऑटो रिक्षातून दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच DSP अरविंद कलगुज्जी, CPI संतोष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे PSI संतोष कुमार यांनी धाड टाकली। पोलीस तिथे हजर होताच पोलिसांना पाहून आरोपी श्रीपाद कोळंकर ऑटो रिक्षा तिथेच सोडून पळून गेला आहे। ऑटो रिक्षामध्ये जवळपास 75,000 मूल्याची गोवा दारू पोलिसांनी जप्त केली असून आरोपी श्रीपाद कोळंकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। त्याचबरोबर दारू तस्करी करताना वापरण्यात येत असणारी ऑटो रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे। पोलिसांनी जप्त केलेली दारू आणि ऑटो रिक्षा उत्पादन शुल्क विभागाकडे हस्तांतरित केली आहे। अरविंद गुनगी, केएनएन सिटी न्यूज, कारवार। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। राज्यातील किनारपट्टी जिल्ह्यात आणखी 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। राज्य हवामान खात्याकडून विविध जिल्ह्यात ऑरेंज आणि येलो अलर्टची घोषणा। बेळगाव, धारवाड, हावेरी, गदग जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक वीकेंड लॉकडाऊनची घोषणा। शनिवारी सकाळी 6 पासून सोमवारी सकाळी 6 पर्यंत नियम लागू। भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू विक्रीवर बंदी घातल्याचे जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी दिली माहिती। विंग्सच्या संबंधित अधिकाऱ्यांशी केली आमदार अनिल बेनके यांनी चर्चा। जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थापन सुरळीत आणि रुग्णांची हेळसांड न होण्यासाठी योजण्यात येणार उपाय। विम्सला मॉडेल हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचे ध्येय।
आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.